मतदारसंघातील निवडणूक खर्चाच्या तफावतीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे। तर दोन्ही उमेदवारांना 2 दिवसांमध्ये खुलासा देण्यास सांगण्यात आलाय। या नोटीसवर आक्षेप असल्यास उमेदवारांना जिल्हा निवडणूक निरीक्षणाकडे आता या संदर्भातला अहवाल सादर करावा लागणार आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मतदारसंघातील निवडणूक खर्चाच्या तफावतीवरून या दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। आतापर्यंत निवडणुकीमध्ये करण्यात आलेल्या खर्चामध्ये काहीशी तफावत आढळून आली आणि विशेष म्हणजे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघींच्या उमेदवार निवडणुकीच्या या खर्चामध्ये तफावत आढळून आली आहे। त्यामुळे निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी त्यांना नोटीस बजावली आहे आणि दोन्ही उमेदवारांना आता 2 दिवसात या संदर्भातला खुलासा देण्यास सांगण्यात आलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? मोहिनी, लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून होणारा खर्च निवडणूक आयोगाला किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केला जातो। त्याचप्रमाणे निवडणूक यंत्रणेकडून किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडून देखील उमेदवार जो खर्च करतात त्याचं रेकॉर्ड ठेवलं जातं आणि यामध्ये ही तफावत आढळून आलेली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांकडील उमेदवारांचा खर्च आणि या दोन ज्या उमेदवार आहेत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सादर केलेला खर्च याची तपासणी केली असता ही तफावत आढळून आलेली आहे आणि त्यानंतर या दोघींनाही नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार सुप्रिया सुळे यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी ही तफावत मान्य केलेली आहे आणि तो खर्च त्यांच्या खर्चामध्ये वाढवून दाखवला जाईल। निवडणूक आयोगाने उमेदवारांचा जो खर्च होतोय, प्रचार असेल, प्रचाराचं साहित्य असेल, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या असतील, सभा असेल, मांडव असो, यासाठी एक स्टँडर्ड खर्च ठरवलेला आहे। प्रत्येक वस्तूची किंमत ठरवलेली आहे। त्यापेक्षा किंमत उमेदवारांना कमी दाखवता येत नाही। जास्तीची जी किंमत असेल आयोगाच्या निकषानुसार तीच आयोग पकडतो आणि त्यामुळे हा खर्चामध्ये तफावत आलेली आहे। ही एक नॉमिनल स्वरूपाची तफावत आहे। नक्कीच धन्यवाद नितीनजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्हीही या संदर्भातले खुलासे सादर करणार आहेत।